नातं प्रेमाने टिकतं, पण विश्वास तुटला की त्याची जखम आयुष्यभर मनात राहते. पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा शहरात अभिजित आणि नेहा हे पती पत्नी आपल्या 4 वर्षांच्या गोंडस मुलासोबत आनंदाने राहत होते. त्यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली होती. बाहेरून पाहिलं तर त्यांचं कुटुंब आदर्श वाटायचं. घरात प्रेम होतं, हसू होतं आणि एकमेकांवरचा विश्वासही होता. अभिजित एका नामांकित खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होता. कामाच्या जबाबदाऱ्या मोठ्या असल्यामुळे त्याला अनेकदा शहराबाहेर जावं लागायचं. दुसरीकडे नेहा पूर्ण वेळ गृहिणी होती. ती घर, मुलगा आणि कुटुंबाची जबाबदारी अत्यंत चोखपणे सांभाळायची. त्यामुळे अभिजितला तिचा नेहमी अभिमान वाटायचा. तो आपल्या मित्रांनाही अनेकदा सांगायचा, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे माझी पत्नी. मला तिच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. नेहा ही त्याच्यासमोर प्रेमळ, समजूतदार आणि काळजी घेणारी पत्नी म्हणून वागत असे. ती प्रत्येक वेळी अभिजितला हसत निरोप द्यायची आणि त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायची. एक दिवस कंपनीतून अभिजितला 3 दिवसांच्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेरगावी जाण्याचा आदेश आला. नेहाने त्याची बॅग भरली, कपडे नीट ठेवले आणि प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तयार करून दिल्या. निघताना अभिजितने पत्नीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाला, नेहा, तुझी आणि आपल्या मुलाची काळजी घे. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी लवकरच परत येईन. नेहा हसत म्हणाली, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही दोघे व्यवस्थित राहू. घाई गडबडीत अभिजित घराबाहेर पडला. मात्र त्या गडबडीत एक छोटीशी चूक झाली. नेहाचा मोबाईल चुकून अभिजितच्या बॅगेत गेला आणि त्याला त्याची कल्पनाही आली नाही. नेहाने घरात पडलेला जुना मोबाईल सुरू करून वापरायला सुरुवात केली. तिला वाटलं अभिजित परत आल्यावर मोबाईल परत मिळेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अभिजित हॉटेलच्या खोलीत एकटाच बसून ऑफिसचं काम करत होता. अचानक त्याच्या बॅगेतून मोबाईलवर सूचना आल्याचा आवाज आला. त्याने मोबाईल बाहेर काढला. स्क्रीनवर एक ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग सेव्ह झाल्याची सूचना दिसत होती. त्याला आश्चर्य वाटलं. तो सहज म्हणून ते रेकॉर्डिंग ऐकू लागला. त्या रेकॉर्डिंगमध्ये नेहा एका अनोळखी व्यक्तीशी बोलत होती. ती शांत आवाजात म्हणत होती, अभिजित 3 दिवस बाहेर आहे. आता आपल्याला कुणीही अडवणार नाही. हे शब्द ऐकताच अभिजितच्या हातातून मोबाईल खाली पडला. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या स्त्रीवर त्याने मनापासून प्रेम केलं, जिच्यावर त्याने डोळे झाकून विश्वास ठेवला, तीच त्याच्यापासून काहीतरी लपवत आहे, ही कल्पनाही त्याला असह्य वाटत होती. काही क्षण तो पूर्णपणे शांत बसून राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर गेल्या 5 वर्षातील प्रत्येक आठवण तरळू लागली. नेहाचं प्रेम, तिची काळजी, तिचं हसणं आणि तिच्यावर ठेवलेला अढळ विश्वास, हे सगळं एका क्षणात डळमळू लागलं. त्याच्या मनात राग, दुःख, अविश्वास आणि भीती अशा अनेक भावना एकाच वेळी निर्माण झाल्या. पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. तो स्वतःशीच म्हणाला, नाही, मी फक्त एका रेकॉर्डिंगवर विश्वास ठेवून इतक्या मोठ्या नात्याचा निर्णय घेऊ शकत नाही. कदाचित या शब्दांमागे काही वेगळं सत्य असेल. सत्य जाणून घेतल्याशिवाय मी नेहावर कोणताही आरोप करणार नाही. रात्रभर त्याला झोप लागली नाही. तो सतत त्या रेकॉर्डिंगचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्येक वाक्य पुन्हा पुन्हा ऐकत होता. पण जितकं ऐकत होता तितका त्याचा संशय वाढत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने एक मोठा निर्णय घेतला. ऑफिसमधील महत्त्वाचं काम अर्धवट सोडलं आणि कोणालाही काही न सांगता घरी परतण्याचं ठरवलं. रात्रभर त्याच्या मनात एकच विचार सुरू होता, देवा,
मी जे ऐकलं ते खोटं ठरू दे. माझा विश्वास तुटू देऊ नकोस. काही तासानंतर तो आपल्या घरासमोर पोचला, पण घराला कुलूप होतं. त्याला आश्चर्य वाटलं. तो लगेच शेजाऱ्यांकडे गेला. शेजारच्या काकूंनी सांगितलं, नेहा थोड्याच वेळापूर्वी घाईघाईने कुठेतरी गेली. ती खूप चिंतेत दिसत होती. हे ऐकताच अभिजितच्या मनातील संशय आणखी वाढला. तो काहीही न बोलता शांतपणे तिथून निघाला. त्याने ठरवलं की आता तो कोणताही गोंधळ घालणार नाही, रागाच्या भरात निर्णय घेणार नाही. आधी संपूर्ण सत्य समजून घेईल आणि त्यानंतरच पुढचं पाऊल उचलेल. त्या दिवसापासून त्याने नेहाच्या प्रत्येक हालचालीकडे शांतपणे लक्ष द्यायला सुरुवात केली. ती कोणाला भेटते, कोणाशी बोलते, कोणते फोन येतात, कोठे जाते, याकडे तो अत्यंत संयमाने निरीक्षण करू लागला. त्याच्या मनात आता एकच भावना होती, सत्य जाणून घेण्याची. कारण त्याला स्पष्ट जाणवत होतं की आता हे रहस्य जास्त काळ लपून राहणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजितने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. रागाच्या भरात कोणताही निष्कर्ष काढण्याऐवजी त्याने शांतपणे सत्य जाणून घेण्याचं ठरवलं. त्याला माहिती होतं की कोणतंही नातं एका गैरसमजामुळे संपवणं योग्य नाही. म्हणून त्याने नेहाशी प्रत्यक्ष बोलण्याचा निर्णय घेतला. नेहा घरी परतल्यानंतर अभिजितने तिला शांतपणे बसायला सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण डोळ्यात खोल वेदना स्पष्ट दिसत होती. नेहाला काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव झाली. अभिजितने कोणताही आरोप न करता मोबाईल तिच्यासमोर ठेवला आणि म्हणाला, मला फक्त सत्य ऐकायचं आहे. कृपया माझ्याशी खोटं बोलू नकोस. त्यानंतर त्याने मोबाईलमधील ते रेकॉर्डिंग चालू केलं. रेकॉर्डिंग सुरू होताच नेहाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिच्या हातापायांना थरथर सुरू झाली. ती काही क्षण पूर्णपणे शांत बसून राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही वेळानंतर ती रडत म्हणाली, हो, मी तुझ्यापासून सत्य लपवलं. हे शब्द ऐकताच अभिजितचं हृदय पुन्हा एकदा तुटलं, पण तरीही त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. तो शांतपणे तिचं म्हणणं ऐकू लागला. नेहा रडत रडत सगळं सांगू लागली. ती म्हणाली की काही महिन्यांपूर्वी तिची काही चुकीच्या लोकांशी ओळख झाली होती. त्यांनी तिच्या भावनांचा आणि अडचणींचा गैरफायदा घेतला. मोठ्या पैशांचं आमिष दाखवलं. आयुष्य सुखात जाईल अशी खोटी स्वप्न दाखवली. हळूहळू त्यांनी तिच्या मनात अभिजितबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिला चुकीचे सल्ले दिले. अभिजितचा विश्वास तोडण्यास भाग पाडलं. नेहा पुढे म्हणाली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी त्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, पण जेव्हा मला माझी चूक समजली तेव्हा खूप उशीर झाला होता. ती अभिजितच्या पायांशी बसून रडू लागली. ती म्हणाली, माझ्याकडून तुझा विश्वास तुटला. मी स्वतःलाच कधीच माफ करू शकणार नाही. नेहाने स्वतःच्या चुकीची कबुली दिल्यानंतर घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. कोणाच्याही तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. वातावरणात फक्त पश्चाताप, वेदना आणि तुटलेल्या विश्वासाची जाणीव होती. नेहाने कुटुंबातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ती थरथरत्या आवाजात अभिजित समोर उभी राहिली. तिने दोन्ही हात जोडले आणि म्हणाली, आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक तुमच्यासमोर कबूल करते. मी पैशाच्या मोहात चुकीचा निर्णय घेतला. काही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी माझ्या संसाराशी आणि तुमच्या विश्वासाशी खेळ केला. पण आता मला माझ्या चुकीची पूर्ण जाणीव झाली आहे. हे बोलताना तिचा आवाज वारंवार थांबत होता. त्यानंतर ती आपल्या लहान मुलाजवळ गेली. त्याला मिठी मारून रडू लागली. ती म्हणाली, बाळा, तुझी आई खूप मोठी चूक केली आहे. मला माफ कर. तो निरागस मुलगा काहीच समजू शकत नव्हता. त्याने फक्त आईचे अश्रू पुसले आणि तिला मिठी मारली. हे दृश्य पाहून घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. अभिजित शांतपणे सर्व पाहत होता.
त्याच्या मनात प्रचंड वेदना होत्या. त्याचा विश्वास तुटला होता. पण त्याला हेही जाणवत होतं की रागाने घेतलेला निर्णय संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. तो काही वेळ शांत राहिला. सर्वजण त्याच्या उत्तराची वाट पाहत होते. शेवटी त्याने शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. नेहा, तू तुझी चूक मान्य केलीस, ही मोठी गोष्ट आहे. पण फक्त माफी मागितल्याने तुटलेला विश्वास परत मिळत नाही. तो पुढे म्हणाला, नातं टिकवायचं असेल तर आता शब्दांनी नाही तर कृतीने विश्वास परत मिळवावा लागेल. विश्वास पुन्हा निर्माण करायला वेळ लागेल, संयम लागेल आणि प्रामाणिकपणा लागेल. अभिजितचे शब्द ऐकताच नेहा आणखी भावूक झाली. तिने डोळ्यातील अश्रू पुसले आणि ठाम आवाजात म्हणाली, मी माझ्या प्रत्येक चुकीची जबाबदारी स्वीकारते. आजपासून माझ्या प्रत्येक कृतीतून मी तुझा विश्वास पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करेन. कितीही वेळ लागला तरी मी मागे हटणार नाही. त्या दिवसानंतर नेहाच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला होता. तिने आपल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी स्वीकारली होती आणि आता ती प्रत्येक दिवस नव्याने जगण्याचा प्रयत्न करत होती. तिने स्वतःला पूर्णपणे आपल्या कुटुंबासाठी समर्पित केलं. ती अभिजितपासून कोणतीही गोष्ट लपवत नव्हती. घरातील प्रत्येक निर्णय दोघे मिळून घेऊ लागले. एकमेकांशी स्पष्टपणे बोलणं, मनातील भावना व्यक्त करणं आणि प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक राहणं हीच त्यांच्या नात्याची नवी सुरुवात बनली. अभिजितही नेहामधील हा बदल शांतपणे पाहत होता. त्याला माहीत होतं की तुटलेला विश्वास एकाच दिवसात परत मिळत नाही. पण त्याला हेही जाणवत होतं की नेहा आता मनापासून स्वतःला बदलत आहे. हळूहळू त्याच्या मनातील राग कमी होऊ लागला. दुःखाच्या जागी समजूतदारपणा आला. अविश्वासाच्या जागी पुन्हा विश्वासाची छोटीशी ज्योत पेटू लागली. एक दिवस संध्याकाळी दोघेही आपल्या मुलासोबत बसले होते. मुलगा आनंदाने खेळत होता. अभिजितने नेहाकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, आज मला पुन्हा एकदा आपलं घर पूर्वीसारखं वाटत आहे. हे ऐकताच नेहाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, तुझा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न करत राहीन. कारण आता मला समजलं आहे की विश्वास हीच नात्याची खरी ताकद आहे. त्या दिवसापासून त्यांच्या घरात पुन्हा आनंद, प्रेम आणि समाधान परत आलं. दोघांनी एक नियम कायमचा ठरवला. कोणतीही समस्या आली तरी ती लपवायची नाही. एकमेकांशी प्रामाणिकपणे बोलायचं. कारण गैरसमज लपवले तर नातं तुटतं, पण सत्य स्वीकारलं तर नातं पुन्हा उभं राहू शकतं. अभिजित अनेकदा आपल्या मित्रांना सांगू लागला, नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. प्रेमाबरोबर विश्वास, प्रामाणिकपणा आणि एकमेकांबद्दलचा आदरही तितकाच महत्त्वाचा असतो. नेहा ही इतर महिलांना एकच संदेश देऊ लागली, क्षणिक मोह किंवा चुकीच्या लोकांच्या प्रभावामुळे आयुष्यभराचं नातं कधीही धोक्यात घालू नका. कारण विश्वास तुटला तर तो पुन्हा जिंकण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. काळ पुढे सरकत गेला. त्याचं कुटुंब पुन्हा आनंदाने जगू लागलं. पण त्या एका रेकॉर्डिंगने त्यांना आयुष्यभरासाठी एक अमूल्य धडा शिकवला. खोटं कितीही लपवलं तरी एक दिवस सत्य समोर येतंच. पण सत्य समोर आल्यानंतर नातं वाचवायचं की तोडायचं हे आपल्या प्रामाणिकपणावर आणि विश्वासावर अवलंबून असतं. म्हणून प्रत्येक नात्यात विश्वास जपा. कारण तुटलेला विश्वास पुन्हा मिळवणं हे जगातील सर्वात कठीण काम असतं. प्रेमाला नेहमी प्रामाणिकपणाची साथ द्या. कारण विश्वासाशिवाय कोणतंही नातं फार काळ टिकू शकत नाही. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. अशीच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि आयुष्याला नवा विचार देणारी मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे आमची पुढची कोणतीही कथा तुम्ही चुकवणार नाही. ही कथा आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला नक्की शेअर करा. कारण कदाचित एका योग्य वेळी पाहिलेली एक कथा एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. धन्यवाद.